नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली। मात्र गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता अतिरिक्त दुबार अनुदान पडले अशा आशयाच्या नोटिसी आल्या आहेत। दुबार आलेले अनुदान शासन खात्यावर जमा करा, अन्यथा कारवाई करत आपल्या मालमत्तेवर बोजा टाकला जाईल अशा आशयाच्या नोटीस या गंगापूर तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना आल्या आहेत। याबाबत गंगापूर तहसीलदारांना सोमवार रोजी भाजपाचे शहर सरचिटणीस यांनी निवेदन दिले आहे। शेतकरी अगोदरच अडचणीत असून प्रशासनाच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांवर फोडू नका, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांवर दबाव आणू नका, दिलेल्या नोटिसा मागे घ्या व कुठलीही सक्तीची वसुली करू नका अशा आशयाचे निवेदन भाजपचे शहर सरचिटणीस वाल्मिक पवार यांच्याकडून तहसीलदार यांना देण्यात आले आहे। तहसीलदार यांना कशा संदर्भात निवेदन देतात? आमचं म्हणणं एकच आहे सगळ्या शेतकऱ्यांचं का नाही का, जे अनुदान शेतकऱ्याला कोणतं अजून शेतकऱ्याला अनुदान आलं नाही आणि 2022 किंवा 23चं अनुदान आलं होतं, पण साहेबांचं मत असं आहे, प्रशासनाचं मत असं आहे की नाही का, अनुदान 2 वेळेस आलं आहे, ते अनुदान शासनाच्या खात्यात परत करा। माझं एकच म्हणणं आहे, शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे, अजून कोणती मदत शेतकऱ्याला जाहीर झाली नाही आणि तुम्ही दिलेलं अनुदान परत मागताय, म्हणजे शेतकऱ्याला वाढलेला घास तुम्ही त्यांच्या ताटातून परत उचलण्यासारखं आहे। शेतकऱ्यांना काही नोटीस बजावल्या गेल्या आहेत, त्या संदर्भात काय माहिती? प्रत्येक गावात कमीत कमी एक शेतकऱ्याला 10-20 शेतकऱ्याला नोटीस आलेल्या आहेत, पैसे शासनाच्या खात्यात परत करा किंवा अन्यथा आपल्या सातबारावर बोजा चढू म्हणून। यापुढील भूमिका काय असणार आपली? आमची यापुढील भूमिका एकच आहे, आम्ही काही मोठी नेते नव्हत, आम्ही सामान्य घरातले मुलं आहोत। माझं म्हणणं आहे की आम्ही तहसील साहेबांना स्पष्ट निवेदन देणार आहोत की तुम्ही एक तर नोटीस रद्द करा, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर अनुदान जमा करा, अन्यथा शुक्रवारी मी इथे उपोषण बसणार आहे आणि आमरण उपोषण करणारे माझ्यासोबत अनेक शेतकरी आहेत।